आपण 3 प्रकारचे कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन शिकलेलो आहोत. एक जो होता तो होता अल्फा, दुसरा होता बीटा आणि तिसरा होता गॅमा. अल्फा, बीटा आणि गॅमा यांचं रिलेशन आपण आता काढणार आहोत. अल्फा सांगितल्याप्रमाणे इज अ कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, बीटा is the coefficient of areal expansion, and gamma is the coefficient of cubical expansion or volumetric expansion. To find this relation, the relation काढण्यासाठी आपण एक स्क्वेअर प्लेट ॲझ्युम करणार आहोत. लेट मी टेक अ स्क्वेअर प्लेट. सपोज दिस इज अ स्क्वेअर प्लेट आणि ह्या स्क्वेअर प्लेटची साईड ही L0 आहे, म्हणजे प्रत्येक साईड ही L0 आहे, L0 आहे, L0 आहे, L0 आहे. आता L0 इज लेट अस से द लेंथ ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. 0 डिग्री सेंटीग्रेडला L0 लेंथ आहे आणि तीच लेंथ टेम्परेचर T झाल्यानंतर थोडी वाढते आणि लेट अस से दॅट देर इज अ न्यू स्क्वेअर, थोडं वाढलेला किंचित, आणि त्याची लेंथ आहे LT. प्रत्येक साईड LT स्क्वेअर आहे ना. सो दिस इज अ बिगर स्क्वेअर नाव, कारण त्याचं टेम्परेचर वाढलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं एक्सपान्शन झालेलं आहे. आता फ्रॉम आवर डेफिनेशन ऑफ अल्फाच्या डेफिनेशनवरनं आपल्याला हे माहिती आहे की LT इज इक्वल टू L इनिशियल L0 इन द ब्रॅकेट 1 प्लस अल्फा T. हे आपण अगोदरच डिराईव्ह केलेलं आहे अल्फाचं, आणि हे लक्षात ठेवू शकता तुम्ही की दिस इज अ अल्फा. ओके. आता वन्स यू नो की दिस इज LT इज इक्वल टू L0 1 प्लस अल्फा T. आता सपोज आपल्याला हे एरियाच्या टर्म्समध्ये लिहायचं आहे. तर व्हॉट इज एरिया फॉर अ स्क्वेअर? एरिया फॉर अ स्क्वेअर A0 इज इक्वल टू साईड स्क्वेअर, म्हणजे L0 स्क्वेअर. तसंच AT काय असेल, याचा स्क्वेअर काय असेल, याचा एरिया काय असेल, तर इट इज LT स्क्वेअर, म्हणजे याचा एरिया A0 आणि याचा एरिया टेम्परेचर वाढल्यानंतर तो झाला AT. आता आपण थोडं मॅथमॅटिकल ट्रिक करू. सो AT इज LT स्क्वेअर, बट LT इज दिस, म्हणजे याचा स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर काय होईल, हा स्क्वेअर, म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. तर ज्या पद्धतीने आपल्याला AT इज इक्वल टू हे मिळालं, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर. बट व्हॉट इज दिस? दिस इज A0. This is A0. Okay. So this becomes AT is equal to A0 1 plus alpha T square. So we get this equation. AT is equal to A0 1 plus alpha T square. याला आपण इक्वेशन 1 असं मानूया. इक्वेशन 1 मानूया. आता बीटाच्या डेफिनेशनप्रमाणे, बीटा इज वॉट? कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. बीटाच्या डेफिनेशनप्रमाणे we have seen that AT is equal to A0 into 1 plus beta T. हे कसं आलं, हे कुठून आलं? तर हे आपलं बीटाचं जे डेफिनेशन, बीटा इज काय? कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. यावरून आपल्याला मिळतं AT इज इक्वल टू A0 1 प्लस बीटा T. आता हे इक्वेशन 1 हे पण आपल्याला AT देतं, आणि इक्वेशन 2 हा सुद्धा आपल्याला AT देतो. त्यामुळे आपण 1 इज इक्वल टू 2, 1 इज इक्वल टू 2 असं इक्वेशन इक्वेट केलं. इक्वेटिंग 1 and 2, तर आपल्याला काय मिळेल, ही जी टर्म आहे, ही टर्म इज इक्वल टू दिस टर्म. सो दिस इज रिटर्न हिअर.
आता याच्यामध्ये A0 कॅन्सल होईल. आता याचं एक्सपान्शन काय आहे? याचं एक्सपान्शन आहे 1 प्लस 2 अल्फा टी प्लस अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर आणि इज इक्वल टू 1 प्लस बीटा टी. आता याच्यातला 1 जाईल, 1 गेला तर काय मिळेल आपल्याला? 2 अल्फा टी प्लस अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर इज इक्वल टू बीटा टी. आता अल्फा खूप छोटा असल्यामुळे आपण ही टर्म नेग्लेक्ट करू शकतो. त्यामुळे हिला आपण नेग्लेक्ट केलं म्हणजे हा उडाला तर काय मिळेल आपल्याला? आपल्याला मिळेल 2 अल्फा टी इज इक्वल टू बीटा टी. आता याच्यामधला बीटा टी उडाला तर काय मिळेल? बीटा इज इक्वल टू 2 अल्फा, म्हणजे अल्फा इज इक्वल टू बीटा बाय 2. या पद्धतीने आपण आता अल्फा आणि बीटामधलं रिलेशन शोधलं आहे. अल्फा इज इक्वल टू बीटा बाय 2 किंवा बीटा इज इक्वल टू 2 अल्फा. सो व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन अल्फा अँड बीटा? बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ अल्फा किंवा अल्फा इज इक्वल टू हाफ ऑफ बीटा. व्हॉट इज अल्फा? Alpha is a coefficient of linear expansion. What is beta? Beta is a coefficient of areal expansion. So this gives us the relationship between coefficient of linear expansion and coefficient of areal expansion.